So, hi everyone. We are here with yet another podcast today with a special guest that is Dr. Mansi Joshi. So, ma'am, we are really grateful to have you here. So, Mansi, ma'am, is practicing in Kothurud since 20 years and recently त्या सह्याद्री आणि विटा लाईव्ह हॉस्पिटलसोबत काम करतात आहेत आणि विथ दॅट त्यांनी घरोघर जाऊन होम केअर प्रॅक्टिसेस सुरू केले आहेत आणि अलॉंग विथ दॅट ते पॅलिएटिव्ह केअरमध्ये इन्क्लूड झाले आहेत. सो मॅम आपण टू स्टार्ट विथ की तुम्ही जसे बोला की यू वर्क विथ एल्डरली पीपल, तर त्यांच्यामध्ये बेसिकली एजिंग काय आहे? सो हे फक्त फिजिकल आहे का देर आर लाईक ॲस्पेक्ट्स ऑफ इमोशनल, सायकोलॉजिकल किंवा सोशल पण? तर आपण कसं ह्या गोष्टीला समजू शकतो? बरोबर. वृद्धत्व ही एक अवस्था आहे की ज्यातून सगळ्यांना जावं लागतं. नो बडी स्पेअर्ड. म्हणजे वय होणं आणि निसर्गसुलभ मृत्यू येणं हे प्रत्येकालाच आहे. तर वयोवृद्ध माणूस जसं होत जातो, म्हणजे वय वर्ष 60 आणि त्याच्या पुढच्यांना आपण वृद्धत्व म्हणतो. तर या ह्याच्यात हळूहळू शरीराचं काम कमी होत जातं, अवयवांचं, पेशी लेवलला किंवा ऑर्गन किंवा अवयवांच्या लेवलला. त्याच्यामुळे थकवा येणं, बौद्धिकसुद्धा थोडीशी आकलन कमी होणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे विसंबत्व वाढत जातं. ह्या सगळ्यामुळे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे, राहायची वेळ आल्यामुळे किंवा बरेचदा त्यांचा जो कोण पार्टनर असतो किंवा त्याचा जर मृत्यू आला तर तो एकटेपणा येतो. तुम्ही रिटायर झालेला असता, त्यामुळे तुम्ही एकटे पडता. तुमचं सोशल लाईफ, सामाजिक हे कमी झालेलं असतं, तर ते प्रश्न उद्भवतात एकटेपणामुळे. मग त्याच्यामुळे मानसिक पण काही बदल होतात की जसं एकटेपणामुळे नैराश्य येऊ शकतं किंवा तर ह्या सगळ्या दृष्टीने ज्याला आपण हॉलिस्टिक म्हणतो ना, की त्याची जी काय सगळी गरज आहे, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिकसुद्धा, याचा आपण सगळ्या दृष्टीने वयस्कर माणूस म्हणून विचार करतो. आता एजिंग, जसं तुम्ही म्हणलात की होलिस्टिक केअर ही गरजेची आहे. तर म्हणून एजिंग आणि पॅलिएटिव्ह केअर ह्याचा संबंध काय आहे? म्हणजे ते हँड इन हँड जातात का? नक्कीच. कारण हे बघा, पॅलिएटिव्ह केअरची जी आपण व्याख्या केली आहे, म्हणजे कुठलाही दुर्धर किंवा दीर्घकालीन आजार की ज्याला आपल्याला रुग्णाला दीर्घकाळ मदत लागते आणि त्याच्या नातेवाईकांनाही लागते, हो ना. तर ह्या अशा कुठल्याही आजारामध्ये पॅलिएटिव्ह केअरचा रोल येतो. तर वृद्धत्व ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामुळे हळूहळू दुसऱ्यावर विसंबत्व वाढतं. जसं आपलं शरीर थकत जातं, तसं तसं आपल्याला काही वयोपरत्वेच रिस्क असतात की जसं हे लोकांमध्ये तोल जाऊन पडणं, दुर्घटना होणं किंवा अशा गोष्टींनासुद्धा त्यामुळे त्यांना पडल्यामुळे, फ्रॅक्चर झाल्यामुळे दीर्घकाळ त्यांना मदत लागू शकते. आता कसं झालं आहे की शहरामध्ये आयुष्यमान सगळ्यांचंच हळूहळू वाढत चाललं आहे. दीर्घायुष्यामुळे विशिष्ट वयाच्या टप्प्यानंतर काही आजार मागे लागायची शक्यता असतेच. जसं की न्यूरोलॉजिकल डिमेन्शिया आहे, स्मृतिभ्रंश किंवा पार्किन्सन्स किंवा प्रदूषणामुळे दमा, COPD असे आजार खूप वृद्धांमध्ये आढळतात. त्यामुळे सुद्धा पॅलिएटिव्ह केअरची या इथे भूमिका फार महत्त्वाची असते अशा रुग्णांमध्ये. आणि आम्ही विशेषतः इथे डिमेन्शियाचे खूप रुग्ण वाढत चाललेले आहेत. तर डिमेन्शियामध्ये कसं आहे की एका काळजीवाहकाला, म्हणजे केअर गिव्हर जो त्या रुग्णाची काळजी घेतो, त्याला साधारणतः 1 वर्ष किंवा काही वेळेस 4-4 वर्षापर्यंत त्याची सेवा करायला लागते, त्याची काळजी घ्यायला लागते. तर ही इतकं त्यांना ह्या खूप ताणातनं जायला लागतं ना, त्यामुळे त्यांना खूप सपोर्टची गरज पडते. त्यामुळे वृद्धत्वाच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये पॅलिएटिव्ह केअरचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि शेवटच्या टप्प्यात, म्हणजे ज्याला मी एंड ऑफ लाईफ केअर म्हणतो, की जेव्हा निसर्गसुलभ मृत्यू येतो तेव्हासुद्धा त्याला शेवटपर्यंत, म्हणजे अगदी त्याचा मृत्यू पण सुकर व्हावा यासाठी आम्ही पॅलिएटिव्ह केअर जे आहोत अनुभवी डॉक्टर, ते पेशंटला मदत करतो. आणि पॅलिएटिव्हच्या व्याख्येप्रमाणे आम्ही तिथेही थांबत नाही, तर त्याच्यानंतरसुद्धा काय नातेवाईकांचा आम्ही हात सोडत नाही, त्यांना काय लागेल तशी मदत करत राहतो. मॅम, ज्यावेळेस तुम्ही म्हटला की पॅलिएटिव्ह केअर घ्यायला पाहिजे, बट इज इट इम्पॉर्टंट किंवा नेसेसरी की ज्यावेळेस त्यांना काहीतरी आजार होतो त्याच वेळेस पॅलिएटिव्ह केअरची गरज आहे? म्हणजे असं नाही होऊ शकत का की ओल्ड एज ज्यावेळेस येतं त्यावेळेस पॅलिएटिव्ह केअर असं हँड इन हँड जाऊ शकतं?
अगदी अगदी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे इतका गैरसमज आहे ना समाजात, की पॅलिएटिव्ह म्हणजे अगदी मृत्यूसमयी द्यायचे उपचार, की जेव्हा सगळं काहीच नाही, आता काहीच उपचारच होणार नाही आहेत, पेशंट बराच होणार नाही आणि आता तो अगदी मरणारच आहे, मग पॅलिएटिव्ह केअर हा शब्द उच्चारला जातो. म्हणजे इतकं. पण हे अतिशय म्हणजे तुम्ही हा मुद्दा काढलात, की हे ते फार महत्त्वाचं आहे, की पॅलिएटिव्हची सुरुवात ही आजाराच्या निदानाबरोबर झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. किंवा वृद्धत्व म्हणजे जसजसं तुमचं शरीर थकेल, तुम्हाला त्या त्रास जाणवायला लागतील, ही योग्य वेळ आहे की तुम्ही पॅलिएटिव्हचा सल्ला घ्या. की कारण का तर याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत स्वावलंबी राहणार आहात, तुमच्या जगण्याची गुणवत्ता सुधारणार आहे आणि पुढे जेव्हा तुम्ही खूप थकाल आणि तुमचा मृत्यू निसर्ग सुलभ होईल, तेव्हा तुमचा मृत्यू सुलभ करायला किंवा तो उगाचच तुम्ही बरे होणार नसताना तुम्हाला नळ्या वगैरे घालून तो अनैसर्गिक करून तुमचा सोपा मृत्यू अवघड करू नये यासाठी सुद्धा मार्गदर्शन लागू शकतं. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी इन्सेप्शन त्याच्या वयोवृद्ध अवस्थेपासून त्यांची लक्षणं, ते पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची, प्रिव्हेंटिव्ह चेकअप इथपासून ते थेट शेवटपर्यंत हा पूर्ण हा प्रवास आपला सोबतीने झाला तर त्या रुग्णाचं जीवनमान किंवा त्याची गुणवत्ता खरंच खूप इतरांपेक्षा नक्कीच चांगली असेल. वा. मग आता तुमच्या मते सगळ्यात कॉमन आजार काय असतात जे तुम्हाला दिसतात एल्डरली पेशंट्समध्ये किंवा एजिंग पॉप्युलेशनमध्ये? हो. आम्ही जनरली OPDत येणारे पेशंट किंवा ज्यांना OPDत येणं शक्य नसतं त्यांना आम्ही घरी जाऊन अशा पेशंटला सेवा द्यायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात आम्हाला कॉल्स येतात किंवा येतात की ते तोल जाऊन पडणं ही एक बरेच जणांमध्ये दिसतं आणि त्याच्यासाठी बरेच घटक असतात. म्हणजे त्यांना कमी ऐकू येतं, कमी दिसतं किंवा तोल जी सांभाळण्याची आपली सिस्टीम असते तिथे तर हे. आणि अजून एक गोष्ट मला ह्या निमित्ताने बोलायची की खूप रुग्णांना खूप गोळ्या चालू असतात आणि त्या गोळ्या ज्याला आम्ही पॉलिफार्मसी म्हणतो, म्हणजे बरेच वर्ष त्यांना त्या चालूच ठेवतात. एकदा डॉक्टरने लिहून दिल्या ना की मग ते घेतच राहतात. वयोपरत्वे त्यांच्या ह्याचं किडनीचं काम कमी झालेलं असतं, लिव्हरचं, आणि मग तो डोस त्यांना कदाचित तो योग्य डोस नसतो आणि त्याचे साईड इफेक्ट होतात की जसं कॉन्स्टिपेशन होतं, तोल जातो आणि मग ती कुणी बघितले जात नाही. त्यामुळे मला म्हणायचं की प्रत्येक टप्प्यावर त्यांचं जी प्रिस्क्रिप्शन आहे ना ते नीट चेक केलं पाहिजे. दुसरं, वेदना. वयस्कर लोकांमध्ये वेदना 70-80% लोकांना वेदना असतेच आणि ती वेदना जनरली पाठदुखीच्या स्वरूपात, गुडघे दुखणं, हात आखडणं आणि त्या वेदना म्हणजे फक्त वेदना ती राहत नाही, ती जर क्रॉनिक झाली म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त रेंगाळली तर कसं होतं की जिथे मेंदूमध्ये वेदना तयार होते, संवेदना, त्याच्या आजूबाजूला पण खूप संवेदनशील असा भाग असतो. त्यामुळे ती दीर्घकालीन वेदनेच्या त्याच्यावर परिणाम होऊन त्यांना झोप येत नाही, त्यांना थकवा जाणवतो, त्यांचा स्वभाव बदलतो, ते चिडचिडे होतात. मग कुटुंबामध्ये पण त्या चिडचिडेपणाचा त्रास होतो. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे आता खूप सारे आहेत की जे सतावत असतात वयोपरत्वे, पण महत्त्वाचे आधी सांगते की कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता हा इतका मोठा समस्या असते वयोपरत्वे आणि याला बरीच कारणं आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की बद्धकोष्ठता हा आजार आहे, पण हे खूप साऱ्या आजारांचं एक लक्षण आहे ज्यामध्ये त्यांच्या आहारात म्हणजे चावण्यापासून आपण विचार करूयात की बरेचदा नुसता भात दूध घालून दिला जातो कारण त्यांना भाज्या चावता येत नाही, मग चोथा जात नाही पोटात. मी मगाशी म्हटलं तसं औषधांचे साईड इफेक्ट, झोपेच्या गोळ्या आहेत, बीटा ब्लॉकर्स आहेत, बीपीच्या गोळ्या आहेत, या दे आर नोन टू कॉज कॉन्स्टिपेशन. सो जर खूप त्रासदायक असेल कॉन्स्टिपेशन तर त्या गोळ्या वेळेस बदलल्या पाहिजेत डॉक्टरांनी. सो ते झालं. त्याच्यानंतर काही पोटाच्या समस्या की वयोपरत्वे आतडी शिथिल होतात, सो ते व्यायामाने सुधारता येतात. तर ह्या दृष्टीने कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या बाजूनी त्याचा विचार केला पाहिजे आणि योग्य तो उपचार केला पाहिजे. आणि ज्या लोकांना त्याच्याही पुढे म्हणजे जे लोक सांगू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा ज्यांना नीट केअर घेतली जात नाही, ती इतकी वाईट त्यांना त्यातनं त्रासातनं जायला लागतं. तर ह्या दृष्टीने पण डॉक्टरांनी जागरूक असलं पाहिजे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी पण. मॅम, आपण हे सगळ्या फिजिकल ह्याच्याबद्दल बोललो, पण खूप जणांमध्ये न्यूरोलॉजिकल चेंजेस पण होत असतात जसं एजिंग वाढतं. आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं सायकोलॉजिकली पण बघितलं तर डिप्रेशन, लोनलीनेस, जे तुम्ही आधी बोलला की ते इमोशन्स तुम्हाला फाईट करता नाही येत त्या एजला. सो तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल वेगळं. आता जो सायकोलॉजिकल पार्ट आहे ना
तो आम्हाला आम्ही ॲसेस करतो की जो टिपिकली जेव्हा पेशंट दवाखान्यात जातो की नाही त्याच्या कंप्लेंट घेऊन की दुखतंय किंवा कुठेतरी, तर हा फक्त तेवढाच ॲड्रेस केला जातो. पण जेव्हा आपण पॅलिएटिव्ह केअर आणि हॉलिस्टिक सगळा एक संपूर्ण रुग्ण म्हणून बघतो तेव्हा या गोष्टी आमच्या लक्षात येतात. तर त्याची जी म्हणजे काय होतं की नातेवाईक किंवा बरेच जण समाजात आपण काय म्हणतो, हां आता हे वयोपरत्वे चिडचिड करणारच, ह्यांना वयोपरत्वे विसरायला होणारच, हे वयोपरत्वे असं होणार. पण ह्याच्यातली जी थिन लाईन आहे की हे वयोपरत्वे काय आणि हे आजाराची सुरुवातीची लक्षणं काय आहेत हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी नातेवाईकांचं प्रशिक्षण म्हणजे नातेवाईकांनी संवाद साधणं, त्यांना माहिती करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे आम्ही पॅलिएटिव्ह केअर माध्यमातून केअर गिव्हर म्हणजे काळजीवाहकांचं प्रशिक्षण या दृष्टीने करतो. आता तुम्ही म्हणले की ते ओळखणं खूप गरजेचं आहे, ती थिन लाईन. पण ते नातेवाईक किंवा केअर गिव्हर्स ते आपण कसं ओळखू शकतो की हो आता कन्सल्ट करायला पाहिजे? खरं आहे. हो, हे कारण सुरुवातीला खूप सौम्य लक्षण असतात, सटल असतात, तर नाही लक्षात येत. पण मग काही दिवसांनी ते क क सांगायला लागतात आमच्याकडे येऊन, विशेषतः की या आजीना परत 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 तेच प्रश्न विचारतायत किंवा इतका ह्यांचा गोंधळ होतोय ना की किल्ली फ्रीजमध्येच ठेवून दिली आहे किंवा अशी जी तुमच्या लक्षात आहे की नाही हे अगदीच अनयुज्युअल आहे की वयोपरत्वे असेच असं लक्षणं होत नाही. किंवा देर आर सर्टन सायन्स की जे आम्ही पण नोटीस करतो. म्हणजे त्याला आम्ही हेड टर्न साईन म्हणतो. म्हणजे आता समजा मी माझ्या पेशंटला तपासत असेल एखाद्या आजींना की त्यांना मी विचारत असेल की अहो तुम्हाला काय, तर त्या प्रत्येक वेळी जो केअर गिव्हर किंवा नातेवाईक आला ना नवरा, त्याला विचारतात तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. सो असे खूप आहेत गोष्टी की ज्या तुम्ही जितकी माहिती घ्याल ना तेवढं तुम्हाला कळेल की त्या तुम्ही शोधू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की अरे हां हे अनयुज्युअल आहे, हे नेहमीसारखं नाही आहे, हे वयोपरत्वे होणारे बदल नाही आहेत, तर हे आजाराची लक्षणं आहेत. तर यासाठी ना खरं तर लोकांनी मोकळेपणाने डॉक्टरांना विचारलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे. तसंच डिप्रेशनचं आहे. म्हणजे डिप्रेशनमध्ये तो माणूस ना एकटा एकटा राहायचं बघतो, तो सहसा लोकांमध्ये मिसळत नाही. तर ते तुम्हाला जाणवायला लागतं ती सगळी लक्षणं. त्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा तुम्ही अलर्ट असाल ना तेव्हा तर तुमच्या ते लक्षात येतं की हे नेहमीपेक्षा तीव्र आहेत. सो बेसिकली तुम्हाला त्याच्यावरती नीट लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला अवेअर पण राहायचं आहे की ओके ह्या सगळ्या गोष्टी होतात आहेत एक्झॅक्टली. आणि गोइंग टू ॲन एक्सपर्ट आणि टॉकिंग अबाउट इट आणि मग गेटिंग आउट द सोल्युशन्स, करेक्ट हे सगळं आहे. करेक्ट. तर मॅम मी थोडंसं परत पॅलिएटिव्ह केअरच्या तिथे चालली आहे की ज्यावेळेस तुम्ही म्हणता की देर आर केअर गिव्हर्स जे नातेवाईक सोडून बाकीचे लोक असतात जे काळजी घेतात, जसं तुम्ही पण पेशंट्सला बघायला त्यांच्या घरी वगैरे जातात. तर मला कुठेतरी हे खूप पर्सनल हे आहे की त्यांची अटॅचमेंट नाही का वाढत, की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत जाता किंवा मग मिळून मिसळून राहता त्यांच्यासोबत. पण यू नो की दे आर नॉट गोइंग टू बी फॉर अ लॉंगर टाईम. पण मग तुमची ती अटॅचमेंट पण वाढते. सो इज इट समथिंग की ते पॅलिएटिव्ह केअर पण काळजी घेते, लाईक यू आर बीन ट्रेन्ड फॉर दॅट, का ते आपोआप येतं आणि इट इज द पर्सनॅलिटी थिंग? आमचा असा अनुभव आहे की जे खूप ज्यांना म्हणजे संवेदनशील असतात, एम्पॅथिक असतात, ते लोकच जनरली पॅलिएटिव्ह केअरकडे वळतात. सो जेव्हा मी नवीन होते, पॅलिएटिव्ह केअर नवीन सुरू केलं, ट्रेनिंग घेतलं, तेव्हा हा मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे मी टिपिकल माझ्या पेशंटची डेट डिक्लेअर करून आले. आम्हाला डेट डिक्लेअर करायला पेशंटच्या डोळ्यात बघायला लागतं हे, आणि मग मला त्या दिवशी रात्री झोप नाही यायची, मला त्रास व्हायचा. मग मी ह्याच्यामध्ये ना आम्ही एकमेकांना डॉक्टर सपोर्ट करतो. आमचे सिनियर आहेत म्हणजे ज्यांच्यामुळे मी पॅलिएटिव्हमध्ये आले, त्या डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी ज्या डायरेक्टर होत्या सिप्लाला, मी त्यांच्याशी बोलायची. त्या म्हणायच्या का नाही आपण हळूहळू ना हे आपण त्यातनं स्वीकारतो, आपल्याला ह्याची सवय होते, कारण हा आपलं कामच आहे, त्यामुळे आपल्याला हळूहळू स्वतःला ट्रेन करावंच लागेल. आणि सांगायची विशेष गोष्ट म्हणजे आता मला बरोबर 15-1 वर्ष झाले असतील, तर आता मी स्वतःला सावरू शकते, मी ह्यातनं स्वतःला अशी बाजूला ठेवू शकते. आणि मला वाटतं की खूप साऱ्या पेशंटमध्ये भावना गुंतवून न देणं ह्याची काळजी घ्यायला लागते तुम्हाला. राईट. आता जसं तुम्ही फिजिकली ट्रीट करताय एका पेशंटना, त्याच्याबरोबर अजून काही सपोर्टिंग गोष्टी पण असतील ना, ज्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडतो? फॉर एक्झाम्पल थेरपीला जाणे किंवा थोडं हालचाल, मूव्हमेंट करणे, एखादी हॉबी करणे, तर ते कसं अफेक्ट करतं पेशंटला? खरं आहे.
आता ही इथे जिथे आम्ही सोबती OPD चालू केली आमची वयोवृद्धांसाठी समर्पित OPD, ही एका रेनबो डे केअर नावाचं इथे एका बंगल्यात एक उपक्रम चालतो, जिथे वयोवृद्ध लोक जमतात. जसे शाळेत मुलं येतात ना तसे ते मग दिवसभर ते ॲक्टिव्हिटीज करतात आणि संध्याकाळी ते आपल्या आपल्या घरी जातात. सो हे एक आपण ह्याला पॅलेटिव्ह केअरचाच भाग म्हणायला पाहिजे नाही का. असा छान उपक्रम व्हायला पाहिजेत सुरू. तर जेव्हा आपण वयोवृद्धांसाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर म्हणतो ना, तर तो एक टीमवर्कच असतो. तो एकट्याचं कामच नाही आहे ते. म्हणजे ज्याच्यामध्ये डॉक्टर हा एक खरं खूप छोटाच रोल आहे. मुख्य रोल वयोवृद्धांची काळजी घेणाऱ्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा असतो. तो सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे त्यांना आधार देणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना अवेअर करणं, हा एक कुटुंबाच्यासाठी मदत करणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. कुटुंब ही एक झाली गोष्ट. दुसरं आम्हाला लक्षात येतं की आम्हाला ना मामा मावशी म्हणजे ब्युरो जे असतात ना त्यांची कुटुंबाला मदत खूप लागते. आणि ते फार अवघड काम असतं बरं का. कारण मामा मावशीच खरं मी म्हणते फार त्यांच्या ह्याच्यावरच त्यांची स्वच्छता, त्यांचं आरोग्य असतं. तर यात एक फक्त मला त्याच्यात ॲड करावंसं वाटतं की ना आपल्याकडे मामा मावशी ही अवेलेबिलिटी आहे, पण प्रशिक्षित मामा मावशी खूप कमी आहेत की ज्यांना नीट प्रशिक्षित केलं पाहिजे ब्युरोनी. त्यांना सर्टिफिकेट कोर्स केला पाहिजे की त्या नीट पेशंटला कसं वळवायचं, त्याला पडू न द्यायचं, त्याला भरवायचं कसं, त्याची स्वच्छता. तर हे लोक अनुभवाने करतात, पण त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. म्हणजे अजून एक की पॅलेटिव्ह केअर टीममध्ये फिजिओथेरपिस्ट येतो, व्यायाम शिकवणारा. कारण व्यायाम फिजिओथेरपी हा फार महत्त्वाचा आहे. श्वसनाचे व्यायाम असू देत, हालचाल असू दे. कारण जर पेशंट एका ठिकाणी खेळला तर त्याचे सांधे आखडतात, त्याला बेडसोर्स होतात. आणि नर्सिंग केअर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. कारण पेशंटला बरेचदा नळ्या काही घालायच्या, त्याला ड्रेसिंग बेडसोरचं करायला लागतं जर झाले तर. नर्सेसचा पण खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. आणि मी म्हणेन की समाजाचा ॲज अ सपोर्ट सिस्टीम ह्या सगळ्यांनी आपण, कारण शेजारी पाजारी असू देत किंवा त्याचे मित्र नातेवाईक असू देत, त्यांनी पेशंटला आधार नातेवाईकांना हे दिलाच पाहिजे. कारण त्यांच्यावर वेळ येणारच आहे. त्यामुळे ह्याचा विचार करून तरी समाजाने याबद्दल सगळ्यांना मदत केली पाहिजे. तर असा हा एक सगळा एक कम्प्लीट एक टीम लागते की ज्यामुळे पेशंट चांगला राहू शकतो. राईट. मॅम, आता आपण ह्या सगळ्याबद्दल बोललो, पण आता थोडंसं रिलेटिव्स किंवा फॅमिली पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघायला गेलो, तर मेजरली लोकांना असं असतं की ते लाईक त्यांच्या घरी जे आजी आजोबा असतात त्यांना हॉस्पिटल्समध्ये नाही ठेवायचं किंवा डे केअर्सला नाही पाठवायचं, बिकॉज प्रॉब्लेम्स येतात किंवा मग ते खूप विचार करतात त्या गोष्टीबद्दल. तर तुमच्या मते असं फायनान्शियली कसं प्रिपेअर राहायला पाहिजे एखाद्या फॅमिलीने की ओके असं काहीतरी होणार आहे पुढे, किंवा मग त्याच्यासाठी तयारी कशी ठेवली पाहिजे, ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का? खरं आहे. दिवसेंदिवस ना हेल्थ केअरची कॉस्ट वाढतच चाललेली आहे आणि ती खूप वाढतच जाणार आहे. कारण मॅनपॉवर कमी होती, आजार वाढत चाललेले आहेत. तर इन्शुरन्सला पर्याय नाही हे आपण आता सगळेच जाणतो. म्हणजे योग्य वेळी मेडिकल इन्शुरन्स करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं की प्रिव्हेंटिव्ह चेकअपबद्दल पण खूप अवेअरनेस सगळ्यांमध्येच केला पाहिजे, 40 नंतर विशेषतः. कारण जर आपण वेळेवर काही आजार लक्षात आले की जसं डायबिटीस आहे, BP आहे की ज्यामुळे पुढे जाऊन पॅरालिसिस होतो किंवा हार्ट अटॅक येतो, हे जर आपण वेळीच जर टाळले तर कितीतरी पुढचा खर्च वाचणार आहे. लोक बरेचदा असा विचार करतात की एखादी टेस्ट करायची किंवा काही उपचार करायचे तर नको बाबा आता एवढा खर्च नको. पण त्या उपचारांनी जर पुढचा खूप मोठा त्रास वाचणार असेल तर आता त्या खर्चाचा जरूर प्रायोरिटाईज करून विचार करायला पाहिजे. तर हे एक गोष्ट झाली. दुसरं, त्या माणसाची म्हणजे जर त्या जो ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी स्वतःचं आरोग्य जर नीट सांभाळलं तर ओघाने त्याचा खर्च आणि त्याच्या कुटुंबाचा त्यांच्यावर होणारा खर्च कमी होणार आहे. तर या दृष्टीने त्याच्यामध्ये जागरूकता करणं की जसं इथे रेनबोमध्ये किंवा आमच्या पेशंटमध्ये आम्ही करतो की तुमचं ओव्हरऑल लाईफस्टाईल, तुमची खाणं पिणं झोपणं व्यायाम ह्याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या की त्यामुळे तुमचा ओव्हरऑल फायनान्शियल इम्पॅक्ट पुढे तुमचा आरोग्यावरचा खर्च कमी होणार आहे. दुसरं जे सगळ्यांना माहिती पाहिजे की ज्याला आपण ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा मेडिकल विल म्हणतो. तर मेडिकल विल म्हणजे काय, तर तुम्ही पुढे जेव्हा तुम्हाला काही दीर्घकालीन असा काही आजार होईल की जेव्हा तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकणार नाही आहेत तर ते आधीच तुम्ही त्याच्यावर विचार करून तुमचं एक विल डॉक्युमेंट करून ठेवायचं.
की जर मला काहीही दुर्धर आजार झाला की ज्यातनं मी बरा होणार नाही आहे, तर मला हे उपचार व्हेंटिलेटर लावणं किंवा काय हे करायचे नाही आहेत. हे तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बोलून, तुमच्या डॉक्टरशी बोलून तुम्ही एक डॉक्युमेंट करून ठेवलं, तर तुमच्यावर होणारा अनावश्यक खर्च आणि तो त्रासदायक हा नक्कीच वाचू शकतो. दुसरं काय जे विविध ऑप्शन आहेत की आपल्याकडे काय होतं ना, बद्दल बोलायला लोक टाळतात. खरं जी घटना घडणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत, तुमच्या माझ्या बाबतीत, त्याबद्दल बोलायला आपण का घाबरतो? कधीतरी हे विषय बोलले गेले पाहिजेत. जेव्हा ह्याच्यावर मोकळेपणाने चर्चा होईल, त्या माणसाच्या इच्छा जाणून घेतल्या जातील ना, तर मग प्रायोरिटाईज करणं, नियोजन करणं सोपं पडेल. तर या दृष्टीने समजा मी विचार केला की नाही, मला पुढे कशी केअर आवडेल, मग मला तुम्ही होम केअर करणार तर मामा मावशींचा खर्च किती असेल, जर तुम्ही मला कुठल्या एखाद्या केअर होममध्ये ठेवलं तर तिथला खर्च कसा असेल, तर ह्या सगळ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे प्रत्येकाने आणि त्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे. आता तुम्ही मध्ये मेन्शन केलं होतं की तुम्ही सोबती क्लिनिक ही सुरू केली आहे, डे केअर सुरू केली आहे. तर मग त्याच्याबद्दल थोडंफार बोलू शकता का तुम्ही? हो. आम्ही काही समविचारी जे डॉक्टर आहोत, जे पॅलिएटिव्हमध्ये थोडं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि पॅलियम इंडियाच्या ज्या सुनंदा मॅडम आहेत की ज्या फॅसिलिटेटर आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. हे सगळं जे आमचं सगळं प्लॅन होता की आपण एक काहीतरी वयोवृद्ध लोकांसाठी काहीतरी एक केअर सुरू करू की जिथे त्यांना त्यांच्या वृद्धत्वाचे जे रिलेटेड काही ज्या त्रास आहेत त्याच्या सिम्टमॅटिक लाक्षणिक त्याच्यावर उपचार करणं, प्लस ॲज अ टीम त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना फिजिओथेरपी बाकी उपचार उपलब्ध करून देणं एका छताखाली, आणि तितकंच महत्त्वाचं की त्यांची जी दीर्घकालीन काळजी घेणारं कुटुंब आहे त्यांना मार्गदर्शन करणं. तर या दृष्टीने आम्हाला काहीतरी करायचं आमचं चालू होतं आणि ज्यासाठी आम्ही भेटत होतो डॉक्टर, पण आम्हाला तसं काही कुठे हे मिळत नव्हतं. मग आम्हाला सुनंदा मॅडमच्या गायडन्सखाली आणि मुख्य रेनबो डे केअरनी आम्हाला खूप मदत केली. इथल्या ज्या करकरे ज्या मॅडम आहेत ज्यांचं हे आहे, त्यांनी आम्हाला खूप उत्साहाने जागा दिली आणि आमचा हा उपक्रम आत्ता नुकताच सुरू झाला आहे. आणि येत्या काळात आम्हाला ह्याच्यामधनं खूप वयोवृद्ध लोकांसाठी सुविधा वाढवायच्या आहेत आणि त्याच्याही पुढच्या टप्प्यात त्यांना घरी जाऊन चांगले उपचार उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे. आपण तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सेसबद्दल थोडं बोलू शकता का? ट्रीटमेंटच्या वेळी तुम्हाला काय केसेस किंवा एक्सपिरियन्सेस आले? मी जनरली होम केअरला किंवा घरी ज्यांना जाऊन मदत लागते, तर अशा लोकांमध्ये मला खूप चांगला अनुभव आला. त्याच्यामध्ये विशेषतः दीर्घकालीन आजार म्हणजे डिमेन्शियाचे पेशंट मी बघते किंवा ज्यांना खूप अशक्तपणा आहे, वयोपरपणा आणि आणता येत नाही वयोपरत्वे, असे पेशंट बघते. तर माझ्या लक्षात आलं की जर त्यांना मी रेग्युलर होम विजिट केल्या, त्यांना नीट बघत राहिले, तर त्यांचं हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण हे खूप कमी झालं आहे आता. त्यांना उठसूट न्यायला लागत नाही हॉस्पिटलला. तो एक त्यांना फायदा झाला आहे. आत्ताच मी एक नुकतीच बघितलेली केस सांगते, 15 दिवसापूर्वीच. तर 88 वर्षाच्या आजी आणि त्यांच्या मुलीनी मला बोलवलं की आमची आई ना अशी रात्री आडवीच झोपू शकत नाही आहे. आडवं झाले की त्यांना खूप गुदमरायला होतं. मग त्या रात्रभर बसून राहतात. गेले 8 दिवस त्या बसलेल्याच आहेत. तर त्यामुळे मग त्यांची कंबर दुखायला लागली आणि त्या खूप त्रास होत आहे. मग मी त्यांच्या घरी गेले आणि मी त्यांना तपासल्यावर मला काय लक्षात आलं की त्यांना दीर्घकालीन BP आणि ह्याच्यामुळे त्यांचं हार्टवर प्रेशर येऊन त्यांना दम लागतो आहे. आणि जेव्हा पेशंटला हार्ट फेल्युअर होतं, फुफ्फुसांना सूज येते, तेव्हा टिपिकली काय होतं की तो आडवा झाला की ग्रॅव्हिटीने ती सूज सगळीकडे पसरते आणि दम लागतो, आणि बसला की ती कोपऱ्यात जाऊन पाणी त्याला छाती मोकळी होते. तर तो क्लिनिकली माझ्या लक्षात आलं ते, आणि माझ्यासाठी तो खूप आनंद झाला की चला ॲटलिस्ट मी निदान करू शकले आणि त्याप्रमाणे उपचार सुरू केले. आणि विशेष म्हणजे 2-3 दिवसात त्यांचा तो दम गेला, त्या आडव्या झोपू शकल्या आणि त्यांच्या मुलीला इतका आनंद झाला की आता माझी आई छान आडवी झोपू शकते. म्हणजे हा जो क्वालिटीमध्ये जो फरक देऊ शकतो ना आपण त्या काळाला, तो खूप महत्त्वाचा आहे. सो मॅम, ॲट लास्ट कम टुवर्ड्स द एंड ऑफ आवर एपिसोड. तर तुम्ही ॲडवाईस काय देऊ शकाल, म्हणजे ज्यांना पॅलिएटिव्ह केअर एक्सप्लोअर करायचं आहे किंवा फॉर केअर गिवर्स ऑर पेशंट्स देमसेल्व्स, त्यांनी कसं अप्रोच केलं पाहिजे या सिच्युएशनला? खरं तर मला असं वाटतं की ओव्हरऑलच पॅलिएटिव्ह केअरबद्दल जागरूकता वाढत चालली, आणि तसा एक तुम्ही लोकांनी पण इतका छान इनिशिएटिव्ह घेतला तर मला खरंच कौतुक वाटतं. आणि कारण ही जसं जसं ओल्ड पॉप्युलेशन वाढत जाईल ना, तेव्हा अचानक आपल्याला जाग येईल तसं नाही, ही तयारी आत्तापासूनच व्हायला हवी
ही तयारी एक डॉक्टरांची पण असायला पाहिजे. कारण अजूनही बराचसा डॉक्टर ह्या मानसिकतेत आहेत की रुग्ण आजारी पडला त्याच्या आजारावर उपचार करा, पण ॲक्च्युली होलिस्टिक ॲप्रोच म्हणजे त्याच्यावर शारीरिक बरोबर त्याच्या मानसिक गरजा, त्याच्या भावनिक, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं पेशंटकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पॅलिएटिव्ह केअर देतं. तर या दृष्टीने डॉक्टरांची पण तयारी व्हायला हवी. त्याच्यानंतर आपल्याकडे सोसायटीत हळूहळू पॅलिएटिव्ह केअर नर्सेस वाढल्या पाहिजेत. हॉस्पिटलला जेवढ्या नर्सेस आहेत तेवढ्या पॅलिएटिव्ह केअर क्षेत्रात यायला अजून तयार नाही आहेत. सो नर्सेस वाढल्या पाहिजेत. ब्युरोज, मामा मावशी तर नक्कीच पुढे जाऊन वाढणार आहेत, तर त्या दृष्टीने वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर कुटुंब जे प्रशिक्षित आपण म्हणतो ना, केअर गिव्हरचं प्रशिक्षण, या दृष्टीने पॅलियम इंडियाचा इनिशिएटिव्ह आहेच. म्हणजे ते व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. मी सुद्धा प्रयत्न करते आम्ही की आमच्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या ऑनलाईन कोर्स करायला मदत करू आणि त्यामुळे ते अजून चांगले रुग्णसेवा देऊ शकतील. तर व्हॉलंटियर प्रोग्राम जे आहेत ना, व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम, की ज्यामध्ये आपण एक ॲज अ सोशल वर्कर म्हणून हे शिकू शकतो किंवा नातेवाईकांना, हे सुद्धा आपण सगळ्यांनी एनरोल करून सगळ्यांनी व्हॉलंटियर ट्रेनिंग प्रोग्राम केले पाहिजेत. राईट. थँक्यू सो मच मॅम. मला अगदी पटलं तुमचं म्हणणं. आय थिंक एक फिजिकल, मेंटल, इमोशनल हे सगळ्या ॲस्पेक्टमध्ये एक प्रिपेअर्डनेस असायला पाहिजे आधीपासनं, पेशंट, केअर गिव्हर्स, खरंय. डॉक्टर्स सगळ्यांमध्ये. खरंय. तर ते नक्की काम करायला पाहिजे आपल्याला त्याच्यावरती. Yes, थँक्यू सो मच Thank you मॅम. so much, ma'am. थँक्यू. Thank you, guys.